नवसाला पावणारी तळोशीची रंगूमाता। जय देवी रंगूमातेचा उधू उधू। रंगूमाता ही नवसाला पावणारी देवी असल्याची भाविकांची श्रद्धा आहे। देवीसमोर नवस बोलून एखादी मागणी केली तर ती 100% पूर्ण होते असा अनुभव आहे। नवस पूर्ण झाल्यानंतर भाविक तो फेडण्यासाठी येथे येतात। आपल्या कुवतीनुसार साडी, चोळी, फळे, साड्या, भोजन अर्पण करून भाविक नवस फेडतात। देवीला अर्पण करण्यात येणाऱ्या साड्या या स्थानी असलेल्या 2 वृक्षांच्या खोडाला नेसविण्यात येतात। असंख्य भाविक मांसाहारी भोजन देवीला अर्पण करण्याचा नवस बोलतात। त्यासाठी कोंबडा किंवा बकऱ्याचा बळी या ठिकाणी दिला जातो। त्याच बळीचे जेवण करून देवीला अर्पण करण्यात येते आणि भाविकही प्रसाद म्हणून त्याचे सेवन करतात। बळी देण्याच्या या प्रथेला देवीची राखण देणे असे म्हटले जाते। श्रावण महिन्याचा अपवाद वगळता वर्षभर कोणत्याही दिवशी ही राखण देवीचे भक्त आपल्या सोयीनुसार देत असतात। त्यासाठी स्थानिकाप्रमाणेच महाराष्ट्र आणि गुजरातमधूनही देवीचे भक्त येथे येत असतात। महाड नवसाला पावणारी तळोशीची रंगूमाता। व्ही इंडियन हिस्टरी न्यूज चॅनलचे संपादक श्री दिनेश व्ही वाकोडे। माता रंगूमाताची संपूर्ण माहिती घेऊन आलो आहे। महाडकडून रायगडकडे जाताना नाते गावापासून थोडे पुढे गेल्यानंतर उजव्या बाजूला तळोशी या गावाकडे जाणारा फाटा आहे। या फाट्यावरून तळोशी गावाकडे जाताना पुन्हा डाव्या बाजूला एक रस्ता जातो। हा रस्ता आपल्याला थेट रंगूमाता या जागृत देवीच्या स्थानाजवळ नेतो। या ठिकाणी स्थान हा शब्द जाणीवपूर्वक लिहिला आहे।
कारण या ठिकाणी रूढाथाने आपण म्हणतो तसे देवीचे मंदिरही नाही आणि देवीची मूर्तीही नाही. विस्तीर्ण अशा मोकळ्या जागेत 2 वृक्षांखाली अदृश्य स्वरूपातील देवीचा वास आहे. रंगूमाता म्हणून ही देवी केवळ महाड तालुक्यातच नव्हे तर महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यात प्रसिद्ध आहे. मंदिराचे विश्वस्त आणि इतर कमिटी देत आहे आणि मंदिराचे विश्वस्त आणि इतर कमिटीचे मेंबर आणि आपले पुजारी आपल्या सोबत आहेत तर ते आपल्याला थोडक्यात माहिती देतील. धन्यवाद साहेब. आपलं नाव? नमस्कार. आई रंगमातेचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. आई रंगमातेचे देवस्थान आमच्या तळोशी गावामध्ये जागृत देवस्थान आहे आणि हे याची रंगमातेची ख्याती म्हणजे रंगमाता ही अगदी जगामध्ये नवसाला पावणारी आणि हाकेला धावणारी आहे. तुम्ही प्रत्येक नवस काय कराल, तुमच्या मनापासून जे काही नवस कराल ते नवस अगदी तुमच्या इथं पूर्ण होतो. आणि याची आहे की इथं महात्मा अगदी पूर्ण जगामध्ये ज्याला त्याला म्हणजे ज्याचं नवस असेल किंवा ज्या माणसाला जर समजा 10 वर्षे लग्नाला झाली, 5 वर्षे लग्नाला झाली, जर पुत्राचा लाभ नसेल तर आई मातेच्या इथं नवस केल्याच्या नंतर तो नवस अगदी परिपूर्ण होतो आणि त्याला ते वर्षाच्या आतमध्ये त्याचा पाळणा घालतो. असं ही जी ख्याती आहे. म्हणजे ही रंगूमाता पूर्वजनकाली म्हणजे शिवाजींच्या काळापासून हे अगदी देवस्थान इथं जागृत देवस्थान आहे. अच्छा, पौराणिक पूर्ण म्हणजे शिवाजी काळ फार अगदी जुनी 1600 वर्षापूर्वी अगदी फार जुनी आहे. देवीचं म्हणजे महात्मा असं आहे की तुम्ही आता बघताय सर्व अगदी येणारे भक्त जेवढे ज्यांच्या भक्तांची जेवढं तिथं मनोकामना मांडलेली असते ती मनोकामना पूर्णपणे अगदी होते. अगदी त्यामध्ये काय दुमत घेता जे असेल ते तुम्ही इथं देवाच्या दरबारीत येऊन तिच्या दरबारामध्ये कुठलीही गाणं गायले तरी ते गाणं अगदी व्यवस्थितपणे पार पडतं आणि ते झाल्याच्या नंतर अगदी सहखुशीने लोक इथं येऊन तिला अगदी जे काय बोलतील पाचनाचं तोरण किंवा पेढे वेळे काय बोलेल ते अगदी तिच्या चरणाजवळ आणून अर्पण करतो. आणि हिचं वैशिष्ट्य म्हणजे एवढं आहे की ही देवी जागृत देवस्थान म्हणजे रोज आज तिचं पहिलं या रंगूमातेचं नाव हे पहिलं दखिण वगैरे होतं. मग तिचं नाव चेंज करून आम्ही रंगूमाता नाव टाकलं. ही म्हणजे एक देवस्थान हे आमच्या गावामध्ये एक असं आहे की कुठल्याही प्रकारची काय अडचण आली तरी ती दूर करणारी माता आहे. कुणाच्याही याच्यावर आली तरी ती दूर करणारी माता आहे आमची. त्याच्यामुळे या देवीचं महात्मा अगदी जगामध्ये म्हणजे प्रत्येक दुबईला असो कुठे बाहेरगावी कुठे असो तिथून तिला जर आवाज दिला तरी ती त्या क्षणाला तिथं पोहोचते आणि तिच्यावरचं जे काही प्रसंग आहे ते अगदी दूर करते. अशी तिची एक. तर मी काय बोलतो मंदिराचं म्हणजे असं आता तुमचं ठराविक असं काय विशेष म्हणजे उत्सव काय कधी असतो? मे मध्ये 1 ते 10 तारखेच्या पिरियडमध्ये आम्ही तिचा उत्सव करतो. मोठी पूजा सत्यनारायणची महापूजा करतो. अच्छा. त्या महापूजेला सर्व अगदी भाविक जिकडे तिकडे असतील जिकडे ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी त्या दिवशी येतात. म्हणजे मंगळवार तिचा वार आहे. हा देवीचा वार. हा एक वर्षातून एकदा एक उत्सव मोठा असतो अगदी त्या प्रकारे. अगदी भाविक म्हणजे जवळजवळ हजारो शेकडो भाविक इथं तिच्या चरणाजवळ तेव्हा येतात. अगदी गर्दी म्हणजे अफाट गर्दी असते. म्हणजे गर्दीला तिथे तुम्हाला मग इथे असं काय तुम्ही म्हणजे काय मेळा लावता का असं काय हे असतं का? नाही, मेला नाही. फक्त त्याची सत्यनारायणची पूजा आणि महाप्रसाद ही आपली गावची कुलदेवता. प्रत्येक भाविक हा त्याच्या सखुशीचं सगळं काय देतो. आम्ही सालकरी पाटील आहे पण आमच्या सालकरी पाटीलचा हक्क कमी म्हणजे येणारे भाविक तुम्ही म्हणणार मी आमचं तांदूळ देतो कोण काय देतो हे सर्व ते भाविकच देतात. आम्ही काय नाही फक्त जाऊन घेऊन येतो आणि त्या दिवशी त्या भाविकांनी दिलेल्याचा प्रसाद सर्व भाविकांना आम्ही पुरवतो, अन्नदान करतो. सर आपलं संपूर्ण नाव? राकेश रामदास पार्टे. राकेश रामदास पार्टे साहेबांनी फार चांगली माहिती दिलेली आहे आपल्याला आणि आपल्या सोबत अजून पण आहेत. साहेब आपल्याला काय बोलायचं? सुरेश गणपत पार्टे. आपण काय माहिती दिली? बरोबर. आपल्याला काय बोलायचं? माझा भाऊ. धन्यवाद. तर मग अशा प्रकारे आपल्याला पूर्ण मंदिराची पूर्ण माहिती मिळालेली आहे आणि ह्या ठिकाणी आम्ही संपूर्ण आमच्या ऍड्रेस पण आम्ही देऊ तुम्हाला इकडे यायचं कसं आहे काय तर त्या पद्धतीने. आणि आपला हा व्हिडिओ इंडियन हिस्ट्री न्यूज चॅनलवरती सगळीकडे ऑल ओव्हर इंडियाला प्रसिद्ध करणार आहे आम्ही. तर त्या प्रकारे आपण आमच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि ह्या मंदिराकडे जरूर या आणि आईकडे जी मागणी करायची तशी मागणी करा. फार जागरूक देवस्थान आहे असं सगळीकडे ऐकण्यात आलेलं आहे. संपूर्ण मी प्रत्येक ठिकाणी ऐकलेलं आहे म्हणून आम्ही स्वतःहून इथे आलेलो आहोत. तर ह्याच प्रकारे मी यांचं धन्यवाद आणि आभार मानतो की त्यांनी आम्हाला परवानगी दिली इकडे. ओके 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 थँक्यू धन्यवाद धन्यवाद. म्हणून तुम्हाला
भाग्यशाली आहे, त्याच्यामुळे आम्ही आलो. हो खरोखर सगळे घेऊन आलो. जागृत पुन्हा येऊ आम्ही. देवीचे या ठिकाणचे हे स्थान स्वयंभू आहे, मात्र ते कधी अस्तित्वात आले याची कोणतीही माहिती उपलब्ध नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही हे स्थान अस्तित्वात होते आणि महाराज रायगडवरून एखाद्या मोहिमेवर निघाले की रंगूमातेचे दर्शन आणि आशीर्वाद घेऊनच ते पुढे जायचे अशी आख्यायिका सांगितली जाते. महाराजांच्या सैन्यातील एक सरदार पिलाजीराव यांच्याकडे या देवीच्या पूजेचा मान होता. पिलाजीराव हे पार्टे कुटुंबियांचे पूर्वज. आजही पार्टे कुटुंबाकडेच या देवीच्या नित्यपूजेची जबाबदारी आहे. पार्टे कुटुंबात पूर्वी 6 भाऊ होते. दरवर्षी गुढीपाडव्याला या 6 कुटुंबांपैकी एका कुटुंबाकडे नित्यपूजेची जबाबदारी देण्यात येते. पुढच्या वर्षीच्या गुढीपाडव्याला ती दुसऱ्या कुटुंबाकडे सोपविण्यात येते. ही प्रथा परंपरागत चालत आलेली आहे. Ooh.